Welcome to our vlog number 2. Log 2, But yes. day 1 of house hunt in Pune. तर आम्ही सकाळी विचार केला होता. हे काढ ना, हे कशाला घातलं? नाही, चांगलं वाटतं मला. आम्ही सकाळी विचार केला होता की 6 वाजता निघायचं आहे, नंतर 7 झालं, नंतर 8 झालं. आम्ही निघालो 10 वाजता. मला वाटतं 10:30ला. 10:30ला निघालो आम्ही. कारण का सकाळी लवकर उठणं होतच नाही माझ्याकडनं असं मी कसं ए खरं बोलला. जबाबदारी घेतली मी माझ्यावरती. कधी पण बोललास असं बोलतात ना की टेक द ब्लेम अँड लिव्ह द प्लेस, असं असतं ते की आपल्यावरती ती आळ घ्या आणि पळून जा असं आहे. तर ठीक आहे. तर अजून पुण्याला पोहोचलो नाही रे आत्ताशी 1 वाजलाय आणि 1 वाजता आम्ही आता मॅप्रोपर्यंत झालो, जे की लोणावळामध्ये. आता इथं मस्त खाल्लं वगैरे, सँडविच घेतलाय आणि आमच्याने काढणंच गेलं नाही हे व्हिडिओ. आम्हाला भूक लागली होती एवढ्या वेळेला, पहिला खाऊन घेऊन नंतर आणि बेस्ट इकडचा मँगो आईस्क्रीम खाल्ली आम्ही. काय मजा येते यार हे काय. तर आता कदाचित आम्ही पोचू 3 वाजेपर्यंत पुण्यामध्ये. आम्ही स्कूटीवर चाललो आहे दोघं. तिकडे पोचताच आधी एक रूम घेऊ राहायला आज रात्रीसाठी आणि मग हाऊस हंट चालू करू संध्याकाळच्या वेळी. कारण का ते बघायचं ना, सनचं लाईट कशी येते आतमध्ये ते वगैरे, ते मेन सगळं आहे. बघायचं. त्याच्यामुळे आम्ही दिवसा चाललो Direction बघायला, वगैरे कारण ते पण बघावं लागेल कसं काय आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही निघतो इकडनं. आमचं खाऊन झालं आहे. तुम्हाला दाखवतो की काय खाल्लं आम्ही. सो आपण आता आलो आहोत. अरे उठते कशाला. आपण आता आलो आहोत माईक न लावा. लोणावळामध्ये. माईक कशाला, एवढं जवळून बोलतोय ना मी. तर आत्ताशी 10 वाजता सकाळी निघालो होतो आम्ही डे 1 हाऊस हंटसाठी. आत्ताशी 1 वाजला आणि आम्ही आत्ताशी लोणावळाच पोचलो आहे. आणि आता कसं खाऊन तर झालंय. अरे मी व्हिडिओ काढली आहे. अच्छा, काढली. मग तुझ्यासारखा थोडी आहे मी. सो मला काळजी असते, तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. एक मिनिट, मला एक गोष्ट आठवली सांगायची. याने सुरुवातीला म्हणजे नवी मुंबईपासून सुरुवातीला 1 तास ह्याने चालवली, ठीक आहे. त्याच्यानंतर मी चालवायला घेतली. अरे हा मला असा पॅनिक करतो ना, काय करणार माहिती आहे. समजा हा मागे बसणार, तर पायाने असं डिरेक्शन तो चेंज करतो, ठीक आहे. म्हणजे आता हे असे पाय तर पायाने असं डिरेक्शन चेंज करणार दाबून. आज यमराज बघितले आणि एकदा काय झालं, पुढून ना एक मोठी गाडी आली आणि मी ह्याला काय बोललेच नाही. मी काय, हा बोलतो सीमा सीमा सीमा. अरे म्हणलं मला समजते की मला लेफ्टला घ्यायचं, गाडी स्लो करते, थांबवलीस, परत चालू केलीस, थांबवलीस, तो काय करणार. कसं तो मला समजतंय ड्रायव्हिंग सीटवर बसून की तो राईटने जाणार आहे आणि मी लेफ्टने जाणार आहे. हा बोलतो नाही तू मध्येच थांबली. अरे यार, असं पॅनिक केलं कसं बसवायचं याला. मी म्हणतो उतर इथून. आणि नेमकं कुठे माहिती खंडाळाला. बापस इच्छा मागे बसणं म्हणजे मौत का कुवामध्ये बसणार काय. मग कशाला बसतोस, नव्हतं बसायचं, उतरायचं होतं ना तिथेच. मला तर लग्नाच्या याच्यावरून उतरायचं होतं, घोड्यावरूनच उतरायचं होतं. त्या घोड्यावर होतास तू लग्नामध्ये, खोटाड्या. कोणताच प्राणी आपण आणला नव्हता, ठीक आहे. मी होतो ना प्राणी. आपण सगळेच प्राणी आहोत. मला लग्नाला जाताना 2 वेळा सापाने क्रॉस केला, मला तेव्हाच समजलं पाहिजे होतं. ते म्हणत होते की चांगली गोष्ट आहे. सापाच्या राणीचं लग्न आहे, तर ते लोक पण लग्नाला चालले होते. आणि तू कोण आहेस, मुंगूस? मग मुंगूस असता खाल्ला असतं रे तुला. म्हणून तो बोलला ना, मुंगूस आहेस तू. मी आहे तो मग उंदीर. टॉर्चर करतो, टॉर्चर. उंदीर आहे मी. ते जे साप खाणार असतं ना, की त्यासमोर ठेवलं असतं केजमध्ये, की तो जाऊन कधी पण खाणार. त्याला माहिती आहे केजच्या बाहेर का जात नाही, तर आरामात त्याला हळूहळू खाणार, रस घेत खाणार. आणि ना घाट चढताना मला बोलतो 20ची स्पीडच्या पुढे जाऊ नको सीमा, आवाज असं काय नाही, गाडीचा आवाज अरे येतो. थोडासा तर येणारच अरे ना. गाडीचा आवाज आला का म्हणजे त्या काहीतरी प्रॉब्लेम होईल पुढे जाऊन. सो ते पार्ट फेल कोण होण्याच्या आधी. म्हणेल ह्याला हा 40 वर्षाचा आहे, सांगा मला. 40 असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये तू जास्त एजड दिसतेस. ए तुम्ही सांगा प्लीज. जर माझा अवतार आता ठीक नाहीये. ओके, हा मी तर मेकअप करून आलो. तू चष्मा काढ ना. कशाला स्वतःचे डोळे असं लपून बसलाय तो. चष्मा का काढायचा. म्हणजे डार्क सर्कल लपवतोस. डार्क सर्कलनी थोडी एज कळते मला. कळतं. अवतार ठीक नाही आहे, जाऊ द्या. एनिवेज, तुझा चष्मा कुठे आहे. हे बघ त्या चष्म्यावरच आपण फोन ठेवलाय. अरे पण त्याच्या आतला. बरं ठीक आहे. अरे राहू दे. आता आम्ही ना पटकन जातो पुण्याला. पटकन नाही होणार, पुणे टाइम तर असतं, लागेल. पुणे पुणे. आणि मग तिथे जाऊन आम्ही बघतो घर वगैरे. आम्ही अजून कोणालाच कॉन्टॅक्ट वगैरे केलेलं नाही, कुठे बघायचं काय बघायचं. स्वबळावर आम्हाला बऱ्याच लोकांनी हेल्प ऑफर केली, पण आमचं असं होतं की याला फोन कर, त्याला फोन कर. नाही, आम्हाला पहिले बघू द्या, मग आम्ही सांगतो. आम्ही जर हारलो तर आम्ही फोन करू.
नाहीतर तोपर्यंत आम्ही आमच्या जीवावरच करतोय. त्याच्यात मजा येते ना, एक लक्षात राहतात गोष्टी की अरे आम्ही सुरुवातीला असं आलो होतो, मग तेव्हा असं झालं होतं. हे काय पहिलंच एकाला सांगून ठेवायचं, एक फ्लॅट दाखवला वावा नाहीच नाही, एवढं सोपं आयुष्य नको आणि मग आहे. त्यांनी दाखवलेलंच घ्यावं लागतं आपल्याला हा, असं पण. आणि आपल्यावर ना एक प्रेशर येतं असं की ओळखीचं कोणीतरी दाखवलंय, मग त्यांना असं नको वाटायला की हे लोक किती बघतात. हे सगळं झंझटच नको यार, त्यापेक्षा आपलं पण बघितलं चांगलं. ठीक आहे, सर निघा का मग. आणि केसांचा अवतार एकदम बेकार झाला. लाजतोस काय? तू काय मायकल जॅक्सन आहेस? त्याने ते चष्माच काढला नव्हता त्याने. तू दाखव ना. तुला काय प्रॉब्लेम माझं कसं? नाही, केसाला कशी झालं? चला. आता घर शोधून आम्हाला ऑलमोस्ट 1 तास झाला आहे. ॲक्च्युली आम्ही दाखवलं नाही कारण की आम्हाला घर कुठं भेटलंच नाही बघण्यासारखं. काय वाटतं संकेत? मला आता कंटाळा आला, थोडं पाठीला आराम द्यायचा आहे. एका ठिकाणी बसून जरा शोधायचं इच्छा आहे माझी. म्हणून आम्ही इथे इराणी कॅफे म्हणून आहे तिथे आलो होतो. खूप थकलो आहे आम्ही खरं तर. स्कूटीवर येणं काय अर्थ नाही आहे. हां, पण आपल्याकडे ऑप्शन नव्हता ना, इथे तिथे फिरणार कसं ते प्रश्न होता. बाकी काय ठीक आहे, बघू सर. आता आम्ही आहोत कोलते पाटील काय रे हे लाईफ रिपब्लिकमध्ये. आम्ही एक इन्स्टावर रील बघितली होती, त्याच्यानुसार आम्ही आता इथे आलो आहे बघायला. पण ते सोल्ड आउट झालं आहे, म्हणजे सॉरी सोल्ड आउट बोलतो काय रे, रेंट आउट झालं आहेत ते प्रॉपर्टी. सो आता आम्ही दुसरे बघतोय. संकेत सर्च करतोय. काय सर्च करतोस? ते याला फोन मेसेज करतो काय ब्रोकरला रे. मस्त आहे हे. इथून एंट्रन्स आहे. असं काहीतरी सोसायटी दिसतं. नाईस. जेव्हा आम्ही पुण्याला आलो ना इथे, बाय द वे आज आहे डे 2, पण मी आज सांगणार आहे डे 1चं. कारण की कालचा दिवस एवढा हेक्टिक होता ना की नाही जमलं रात्री बसून व्हिडिओ बनवायला. का ते तुम्हाला कळेल आता. तर सगळ्यात पहिले काय झालं माहिती आहे का, जेव्हा आम्ही इथे आलो त्याच्यानंतर आम्ही रूम जसं नो ब्रोकरवर वगैरे बघितल्या होत्या, तर त्या आम्ही बघायला गेलो. तर तिथे जाऊन कळलं की इथे एजंट थ्रू नाही भेटणार, म्हणजे कोण ना कोण ब्रोकर तुम्हाला लागेलच इथे. मग परत तिकडे जाऊन ब्रोकरला कॉल केला, 2 कॉल केला. त्यांनी सांगितलं की आज आम्ही 2 तासानंतर. काय झालं? हे ब्रोकर आणि एजंट तर सेमच असतात ना. तू बोलते ब्रोकर वाया नाही भेटणार, पण एजंट वाया भेटणार. अरे हा काय असं झालं? सॉरी, मी जरा कॉन्शियस झाले कारण की असं सेटअप जरा नवीन दिसतंय ना Setup? म्हणून. एनिवेज, तर मग तिथे जाऊन आम्हाला कळलं की तिथे लागेलच. मग आम्ही त्यांना कॉल केले 2 जणांना. ते बोलल्या, त्यातला एक बोलला की 2 तासात या. आम्ही बोललो ठीक आहे. 2 तास आम्ही तिथे टाइमपास केला. एकतर आसपास तिथे शोधणं मुश्किल होतं. तिथून मग आम्ही परत कुठे गेलो रे? पुनवाळ. नाही, वाकड. वाकडला गेलो. आणि माहिती आहे कसं झालं, आम्ही सेम रोडला गोल गोल फिरतो. आणि आमचं असं व्हायचं की आता इथे आलो होतो आम्ही, असं परत आम्ही इथून गेलो ना आपण आता, असं झालं. कारण की एरिया एवढे माहीत नव्हते. जसं मॅप असेल तसं आम्ही तिकडे टाकायचो. पाषाण आम्ही पहिला बघितला, पाषाण आमचं क्रॉस झालं, म्हणजे नो असंच आमचं ठरलं. कारण की आम्हाला नाही आवडला तो एवढा एरिया. मग त्याच्यानंतर आपण कुठे गेलो? पाषाण नंतर वाकड नाही, डायरेक्ट हिंजेवडीला गेलो. हिंजवडीच्या पहिला. डायरेक्ट पाषाण नंतर बानेर ना. गेलोच नाही, बानेर आपण पाहिलंच नाही अजून. पाहिलंच नाही. हा, मग हिंजवडी. मला पहिले ते हिंजेवाडी वाटायचं, आता कळलं मला ती हिंजवडी आहे. तर मग तिथे आम्ही बघितले. तिथले मला ते लाईफ रिपब्लिक कोलते पाटीलचं जे सेटअप आहे पूर्ण, तो मला खूप आवडला. थोडासा आत आहे पण छान वाटला. आणि मग तिथून आम्ही गेलो वाकडला, बरोबर ना. वाकडला जाऊन मग आम्ही पूर्ण तिथे फिरलो. तिथे आमचे ओळखीचे होते, त्यांच्याकडे पण आम्ही गेलो. त्यांचं घर आम्हाला खूप आवडलं. आणि मग तो एरिया वगैरे बघून आम्हाला वाटलं की इथे पण खूप ट्रॅफिक होते त्या टाईमला, कारण ऑफिस सुटायचा टाईम होता. तिथून परत आम्ही पुनवालच बोलतात ना, पुनावळ तिथे आलो. आणि तिथून मग आम्हाला कळलं की नाही यार इथे नाही. आणि रात्र झाली होती, म्हणजे 7:30-8 झाले होते. तर तिथे आम्हाला कळलं की नाही, इथे खूप कन्स्ट्रक्शन आहे खूप जास्त. सो त्या पण एरियाला आम्ही. काल मी असंच मॅपवरती बघत होतो तेव्हा जुडिओ वगैरे होते रे तिकडे पुनवाळमध्ये. ते तर आपल्याला जाताना वाकडला पण लागले होते ना. काय माहिती, आठवते मी तुला बोलले इथे वॉशरूमला जाऊ का. मॅक्स होतं, जुडिओ होतं, तू बोललास पण बघ. काय आठवत नाही. हा, जिथे आपण थांबलो होतो. अच्छा. रिलायन्स फ्रेश वगैरे पण होतं वाटतं तिकडे.
तर मग हे सगळं झालं काल. आता हे सांगताना खूप सोपं वाटतंय, पण काल आम्ही ज्या परिस्थितीत फिरत होतो ना, एकतर स्कूटीवर आम्ही दिवसभर फिरतो, त्याच्या दोघांचं बॅक पेन होत होतं. ॲट द सेम टाइम एरियाच कळत नव्हते. आता माहिती तुम्हाला, जेव्हा आम्ही रात्री वाकडवरून पुनावळला चाललो होतो, तर तेव्हा पण आम्हाला खड्डे वगैरे असं रस्ते खूप विचित्र कळले. आणि तिथे जाऊन आम्हाला एक गोष्ट कळली की पाण्याचा इथे प्रॉब्लेम आहे. म्हणजे पाणी जे आहे सकाळी 1 तास येतं, रात्री 1 तास येतं, नॉर्मल जे डॅमचं वॉटर असतं ते, आणि बाकी तर इथे टँकरने येतं. काय चाललं होतं रे लास्ट? पाण्याचा प्रॉब्लेम होता इथे खूप. हां. आणि दुसरी गोष्ट मला इथे अशी कळली की काही एरियाज आहेत जिथे खूप जास्त लोक आहेत. जसं आम्ही रात्री विचार करत होतो की सिटीमध्ये बघूया का आपण एकदा, पण सिटीमध्ये आल्यावर तर बापरे. आणि हा अजून एक गोष्ट, काल आम्ही ना रामेश्वरम कॅफे जे इथे न्यूली ओपन्ड आहे तिथे आम्ही आलो. खूप जास्त ट्रॅव्हल करून आलो इथे. आम्हाला वाटलं मस्त थाली वगैरे भेटेल, तर नाही यार, आम्हाला इथे नॉर्मली भात वगैरे खावा लागला. मग तिथूनच आम्ही जवळ रूम घेतली. आता इथून पुढचं संकेत सांगेल. अचानक वार झालेला आहे संकेतवर. तर मी काय असं प्रॉपर असं एस्थेटिक वगैरे ठिकाणी नाही, असं तर नीट तरी बस ना. गवाळ्यासारखंच बसणार मी. ठीक आहे, मी असंच बसतो. नाही, असं थोडं ताट बस. कम्फर्टेबल होऊन हा, सांगा. हे पण कम्फर्टेबल आहे ना. हा, नाईस. तर तर त्याच्यानंतर आम्ही रूम शोधल्यानंतर पण इकडे मॅनेजरचा खूप ॲटिट्यूड होता. बट तिकडे जे केअरटेकर आहेत, जे हेल्पर आहेत, त्यांनी खूप छान आम्हाला गाईड केलं. आणि मग आम्ही आता वरती आलो आणि झोपायचं. तर सीमाला लगेच मला ब्लिंकेट पाहिजे. मग आम्ही ब्लिंकेटवरून काहीतरी मागवलं त्याच्यासाठी. काय Lip balm मागवलं? वगैरे. लिप बाम गरजेचं आहे ना, एवढं एसी कंटिन्यू चालू आहे. नंतर काय मग आजचा आता प्लॅन आपण सुरू करूया. ठीक आहे. नाही, तो तर दुसऱ्या एपिसोड मध्ये जाणार. मग काल म्हणजे मी सांगतोय काय होणार आहे आता. अच्छा. आज आम्ही बरेचशा लोकांना कॉन्टॅक्ट केलेत आणि आता ते आम्हाला रूम्स दाखवणार आहेत. आता पहिली सगळ्यात माझ्या डोक्यात टेन्शन आहे, तर नाश्ता करायचा मला. नाश्ता कुठे भूक लागली करायचा? खूप. कुठे करायचा? कारण का पुण्यात आलं, पण लाईट गेलेली आहे, परत आली. नाश्ता करायचा आहे. नाश्ता केल्यानंतर हिंजेवाडीमध्ये जायचं आहे. सॉरी, दगडूशेठ हलवाई यांचं मंदिराचं दर्शन घेऊनच, देवाचं दर्शन घेऊनच आम्ही जाणार पुढे. आणि तिकडनं मग आम्ही हिंजेवडीमध्ये रूम शोधायला चालू करणार, गणपती बाप्पाचं नाव घेऊन. थँक्यू. आता मला डिस्कशन या गोष्टींवर करायचं संकेत. काय आहे काय? कर ना डिस्कशन कर. नाही बरोबर आहे, कर discussion. मला हे डिस्कस करायचं तुझ्याशी की आता तू काल दोन्ही एरिया बघितले, बरोबर? सिटी पण बघितला, हिंजवडी पण बघितला, खूप कमी लोक आसपास पण बघितली, खूप जास्त लोक आसपास पण बघितली. मग काय वाटतं तुला? मला वाटतं ना, हिंजेवाडी मला नाही जमणार. का? कारण फेज 2 तरी नाही जमणार मला. Okay. कारण का असं ऑनेस्टली स्पीकिंग की असं जेव्हा बिल्डिंग मधून खाली उतरलं असं वाटतं गावात आलो कुठेतरी. कधी सांगतो कधी ते कोलते पाटीलच्या कसं खाली तर पूर्ण खाली एकदम मस्त. नीट हां. पकडते आधी. हां. ठीक आहे. त्याच्यानंतर ते म्हणजे असं वाटतं की गावात आलं. असं बाहेर असं आपल्याला कसं सवय बाहेर गेलं का लगेच असं बाबा 2-3 दुकानं मॉल बिल बघतो. तिकडे रस्त्यावरती असं रस्ते पण ठीक नव्हते. सो मला असं वाटलं की नाही बाबा एवढं आउटसाईड नको आहे. भले ते हाय राईज टॉवर असेल, स्वस्त असेल, बट अशा ठिकाणी मी नाही सर्वाईव्ह करू शकत. मला असं लोक बघायची सवय आजूबाजूला की बाबा हे आहे ते आहे, असं खूपच शांतता मला हॉन्ट करेल. मग त्या असं माझं एक पर्स्पेक्टिव्ह हसू नको तू. आणि त्याच्यानंतर पुढे मला एक बाणेर अजून आपण एक्सप्लोर नाही केलं. मला असं वाटतं बाणेर ही एक्सप्लोर केला पाहिजे आपण. बाहेर गेलो तो काल आपण नाही, वाटतंय. आपण फक्त हायवेने आलो, आतमध्ये कुठे गेलो. अच्छा. हा. तर बाणेर एक जागा एक्सप्लोर करायची. बाणेरबद्दल खूप ऐकलंय. भले ट्रॅफिक होईल थोडंफार, बट एनिवेज मला ऑप्शन्स काही सोडायचं नाही. असं रिग्रेट नको व्हायला की अरे आपण खूप घाई केली गेला, 2 दिवसात गेलो आणि लगेच घेऊन. सो ते प्रॅक्टिकली स्पीकिंग आपल्याला टाइम आहे तसं पण आपण प्रॅक्टिकली स्पीकिंग मला असं वाटतं की बाणेर हा ऑप्शन चेक केला पाहिजे. हिंजेवडी तर आहेच लास्ट, आणि त्याच्यानंतर वाकड ही आहे. वाकड पण गावच आहे रे बेसिकली, काय वाकडमध्ये तरी. त्याच्यानंतर मग झालं. मला तर माझी इच्छा तसं तर वेगळी आहे, पण आता काय बोलू शकत जसं की नाही. पुण्या सिटीमध्ये जवळपास राहून मस्त वेगळी यार. अरे पण आता मी तुम्हाला आता तिकडे बघतो, तिकडे पण किती हाय राईज बिल्डिंग आहेत बघ. आता मी दाखवते तुम्हाला. हा, मी का नको बोलते, 1 मिनिट. झूम होतं काय रे याच्यामध्ये? होतं. आता तुम्ही बघा, हा इथे जे हा एरिया खराडी आहे. खराडी प्राईम एरिया माहिती का? प्राईम. हा, किती प्राईम आहे तुम्हाला मी दाखवते. ते नको दाखवतो आपण आता. एक मिनिट. आता हे एक बेसिक गोष्ट मी सांगते तुम्हाला. आता इथे बघा, हा गावठण दाखवू नकोस तू.
अरे मला बोलू तर दे, तू माझं पॉइंटच मला बोलू देत नाही. आता माझा मुद्दा काय आहे मी सांगते तुम्हाला. आता हा वाला जो एरिया बघाल तुम्ही, ठीक आहे, हा वाला ते तू केलंस का रे काय ते? नाही, पागल आहे का? मी का करेन? मला बोलतो ते वाला तू केलेला, ते लिपस्टिकचं लावलेलं. मी कशाला करू ते? मी माझ्या घरी करत ना दुसऱ्यांच्या कशाला करू? जस्ट बिकॉज माझा लिप बाम मॅच होतो याचा अर्थ असा नाही ना की मीच कल्प्रेट आहे. तर जा तू बघ, जा ती जा. नाही, मला नाही बघायचं. तर ना मी सांगते तुम्हाला का सिटी मी मध्ये फक्त नको बघणार नाही तर टेस्ट करून बघेन, मला कळेल मग कोणाचं ते. तर भूक लागली, चला. अरे थांब ना मला, हा, हा, म्हणजे चला, माझं बोल. पॉइंटच हा कधी बोलू देत नाही नाही. बरोबर आहे, बरोबर बोललं एक पाहिजे, मिनिट, माणसाने बोललं हा, पाहिजे. एक मिनिट मी सांगते. आता कसं आहे, इथे तुम्ही बघू शकता हे एरियाज, ठीक आहे, इथे झाडं कमी, एवढी जास्त लोक. आता हे खाली झाड दिसतंय मला, तर झाड कमी. तू मला बरं. बोलू देणार आहेस बोल का? ना, मी तोंड बंद कर. तर आता कसं आहे मी तुम्हाला सांगते, हे मी 10 वेळा बोलले, सिटीमध्ये राहायला प्रॉब्लेम नाहीये, पण मग आपण मुंबईला जेव्हा राहतो तेव्हा आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं अरे किती गर्दी आहे यार, किती आवाज आहे हा, हे सगळं आपण थोडंसं साईडला ठेवून राहिलं पाहिजे ना. राहिलं तर पाहिजे ना साईडला ठेवून. हात काय झालं? साईडला हाय राईज बिल्डिंग दाखवतो. हाय राईज बिल्डिंगचा त्या काय फायदा आहे जर तिथे पण खूप आवाज येतात? अरे मला बोलू बोल ना पुढे. अरे हा. पाठचं ते हा. तर आता कसं आहे, इथे पण हाय राईज बिल्डिंग्स आहेत. पहिली गोष्ट तर इथे खूप जास्त रेंट असणार. दुसरी गोष्ट इथे स्पेशियस रूम्स नाही भेटणार. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं आहे जी आहे शांती. ती शांतीच नाहीये इकडे, आणि एवढी जास्त गर्दी आहे इथे की यार रस्त्यावर म्हणजे मुंबईचं, म्हणजे मला मुंबईला मिस करायचंय. मला मुंबईसारखाच फील इथे नकोय. मला अर्धी मुंबई पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे हा मुंबईत असताना नेहमी का पण बोलायचा तुला? का? की मला शांत जागा पाहिजे, मुंबईत मला पण शांत जागा आहे. मोठं कुठेतरी राहायचंय, हा, मग उंच मला ठिकाणी जिथून मस्त भेटेलच व्ह्यू ना. पाहिजे. अरे इथल्या हाय राईज बिल्डिंग मध्ये तुला काय व्ह्यू भेटेल? ते इथे मी आहे, ते इथे तो माणूस उघडा झोपला तिथे, तो एक बघा काम करतो, तुझं ब्रश वेगळं करत घे, मी बसलाय. माझं वेगळं घेतो. पण तू असं मी PG कसं, में- तू मी चेंज PG झाला. हा माणूस ना एवढा चेंज होता ना. मी पीजी मध्ये राहतो. मला मुंबईतून निघताना आमचं प्लॅनिंग असं होतं की हायराईज बिल्डिंग मध्ये घ्यायचं, मस्त 10, 15, 20 फ्लोअर मध्ये छान व्ह्यू असेल, तेव्हा छान वेगळा पाऊस perspective होता. पडेल. आता इथे येऊन का तुझा बदल एक दिवसात? हा कसं ब्रेनचा ऐकत नाही, हा मनाचा ऐकतो की मला नाही करमत आहे. अरे जो पण सवय होतो पण ते कसं होणार? चेंज तर पाहिजे ना माणसाला काहीतरी. शांती नको आयुष्यात तुला? आणि ह्या सगळ्या लोकांना बघून रोज तू काय करणार आहे सांग मला? मला बघायचं त्यांना नागडं उघडं फिरताना. अरे ठेवते तिथे एक माणूस मी हे सगळं करायसाठी, तू चल. बरं चल, बरं आता हा एपिसोड आपण इथे थांबूया. इथे हा मला भूक लागली. याच्या पुढे माझा विचारशक्ती, शैली हा, तर हा होता आमचा संपलेली आहे. एपिसोड 2. पहिला ना. अरे एक घरी केला ना आपण, मला नाही माहिती काय झालं. घरी बसून केलं त्या दिवशी, ते घर बघायला आले होते तो ओके सगळा. चला, हा बाय बाय. एपिसोड 3 चालू होतोय नेक्स्ट व्लॉग मध्ये, नक्की बघा.